मेहता का उल्टा चश्मा. सॉरी बबिताजी, नाही, थांबा. it's मी okay. घेतो. हा. तुम्ही राहू दे ना बबिताजी, मी It's okay. उचलतो. सॉरी नो प्रॉब्लेम. सॉरी बबिताजी, माझं लक्षच नव्हतं. तुम्हाला लागलं तर नाही ना? नाही नॉट ॲट ऑल. इनफॅक्ट इवन आय एम सॉरी. ऍक्च्युली माझं लक्ष पण फोन मध्ये होता तर आय एम सॉरी. माझं पण लक्ष मोबाईल मध्येच होतं ना. ते काय झालं, बागाचा फोन आला दुकानातून आणि मी त्याच्याशी बोलत होतो, इतक्यात तुम्ही समोरून आला अचानक. त्याच्यामुळे कळलंच नाही ना मला. नो इट्स ओके. इट्स ॲब्सोल्युटली फाईन. तुम्हाला खरंच लागलं तर नाही ना? नाही नॉट ॲट ऑल. इट्स ओके. तसं सॉरी बबिताजी, विचारलं तर नाही पाहिजे, पण एवढे सगळे लिंबू तुमच्या घरी आज काय गोकुळधाम महिला मंडळची लिंबू सोडा पार्टी आहे का? नाही असं काहीच नाहीये. ऍक्च्युली घरात लिंबू संपले होते आणि मी विचार केला की आज अय्यरसाठी लेमन राईस बनवते म्हणून लिंबू आणायला गेलेले. वा बबिताजी, मानला पाहिजे. तुमच्यात ही जी नवीन पदार्थ बनवण्याची हौस आहे ना, गजब आहे. खरंच तुमच्यासारख्या फॅशनेबल लेडीज तर सामान्यतः स्वयंपाक करतच नाहीत. त्यांच्या घरी एकतर स्वयंपाकी असतो किंवा त्या आजकाल ऑनलाईन मागवतात. पण तुम्ही स्वतः इतकी फॅशनेबल लेडीज असून सुद्धा स्वतः स्वयंपाक बनवता. आणि स्वयंपाक पण असं तसं नाही, वेगवेगळे स्पेशल आयटम, लेमन राईस आणि बेंगून भाज्या आणि तो सुक्तो आहे ना. आणि खरंच सांगतो बबिताजी, तुमच्या हाताच्या स्वयंपाकात जी टेस्ट असते ना, टेस्टडा पडून जातो. टेस्टडा म्हणजे? अरे हा गुजराती शब्द आहे. आमचं काय आहे ना, जेव्हा पण कोणत्या तरी वस्तू खूप मजा आली ना, खूप मजा येते ना, तेव्हा आम्ही असं म्हणतो की आजा तो टेस्टडा पड गयो. ओके. बबिताजी, एक मिनिट. थँक्यू. कशासाठी? सकाळी दर्शन देण्यासाठी. जेठाजी तुम्ही पण ना. हा, तुम्हाला पटणार नाही बबिताजी, पण मी खूप वेळा अनुभव घेतलाय की जेव्हा पण असे सकाळी दुकानाला जाता जाता तुमच्याशी भेट होते ना, तेव्हा तो माझा पूर्ण दिवस इतका चांगला जातो की विचारू नका. रिअली? हा, खरंच. असं काय होत असेल बबिताजी? आय डोंट नो. मला नाही माहित. सॉरी. मी सांगू? हा. ते काय ना की तुम्ही कधी कोणाचं वाईट नाही चिंतत, नेहमी सर्वांचा चांगला विचार करता. मग जेव्हा पण अशा चांगल्या लोकांची भेट होते ना, तर मग सगळं चांगलंच होतं ना. मे बी, बट थँक्यू सो मच. मग आम्ही निघू? ओके. परत एकदा थँक्यू. अरे जेठाजी तुम्ही पण ना. ओके, बाय. हॅव अ गुड डे. बबिताजी, परत एकदा थँक्यू. अरे जेठाजी तुम्ही पण ना. बाय. ओके, बाय बबिताजी. अरे, एक लिंबू तर राहिला. बबिताजी, अरे गेल्या काय? थँक्यू लिंबू. आज जर तू बबिताजीच्या घरात संपला नसतास तर बबिताजी लिंबू आणायला बाहेर पडलाच नसत्या. आणि आज तुझ्यामुळे सकाळी बबिताजींचं दर्शन झालं. थँक्यू लिंबू, थँक्यू. हे जेठ्या, तू अजूनपर्यंत दुकानात नाही गेलास आणि ते लिंबू घेऊन काय खेळतोस? नाही, हा लिंबू कोणाचा? बापूजी इथे खाली पडला होता, तेच बघत होतो की कोणाचा लिंबू पडलाय. मी तर ते दुकानातच निघालो होतो बापूजी. जय जिनेंद्र, दुकानात जातो. जय जिनेंद्र. लिंबूडा रे लिंबूडा, आंबट गोड लिंबूडा, ताजा लिंबूडा, रसरशीत लिंबूडा, हिरवागार लिंबूडा, लिंबूडा रे लिंबूडा, लिंबूडा रे लिंबूडा. नट्टू काका, लिंबूची माळ तयार आहे ना? हो एकदम तयार आहे बागा बॉय. अच्छा, ही पहा. अरे वा नट्टू काका, जर तुम्ही लिंबूची माळ तयार केली आहे तर एक मिनिट. तर हे पहा नट्टू काका, शेठजी साठी लिंबू पाणी पण तयार आहे. वा बागा, शेठजी येतील ना तेव्हा आपण त्यांचे स्वागत या लिंबूची माळ
आणि सरबतच्या ग्लासने करूया. शेठजी एकदम खुश होऊन जातील. येस, पण बागा सरबत जास्त आंबट तर नाहीये ना? जर आंबट झालं तर शेठजी रागावतील ना. अरे नाही नट्टू काका, हे सरबत मी जगातील वर्ल्ड बेस्ट लिंबू सरबत बनवलं आहे. वा, व्हेरी गुड. बस आता शेठजी लवकरात लवकर यायला पाहिजेत. बागा, शेठजी इज कमिंग. अरे बापरे. लवकर लवकर ही माळ आणि ग्लास लपव. चल. हो नट्टू काका. झालं. शेठजी, सांभाळ. शेठजी, का धडपडले? आरामात आरामात. अरे वा बाजूला. सांभाळ. अरे काय झालं काय? मी पडलो कसं काय? लिंबूच्या मुळे शेठजी. शेठजी हा लिंबू. काय झालं ना शेठजी, तुमचा पाय ना लिंबूच्या वर पडला म्हणून तुम्ही घसरले. मग लिंबू दुकानात काय करत होता? खरेदी करायला आला होता? नट्टू काका, जेव्हा पण आपण शेठजी साठी काही चांगलं करायला जातो तेव्हा आपला लिंबू सारखा पचका होऊन जातो. आवर अपॉलॉजी शेठजी, म्हणजे क्षमा मागतो आम्ही. आमचा उद्देश तुम्हाला पाडण्याचा नव्हता. हो शेठजी, आमचा उद्देश तर तुमचं स्वागत करायचा होता. लिंबूने? शेठजी तुम्ही डोळे बंद करा ना. हं? ते आम्ही तुमच्या स्वागतासाठी काही बनवलं आहे. काय बनवलंय? ते सांगण्यासारखं नाहीये. नाही म्हणजे सांगितल्यावर त्याची मजा नाही येणार. कोणाला? आपल्या सर्वांना. हो प्लीज शेठजी, तुम्ही डोळे बंद करा ना. अरे आता तुम्ही फक्त 30 सेकंदासाठी स्वतःचे डोळे बंद करून टाका. चला हा. चला. हे काय? लिंबूची माळ. आणि फक्त लिंबूची माळ नाही, 11 लिंबूंची माळ. हो पण ही 11 लिंबूंची माळ मला का घातली आहे? शेठजी म्हणतात ना, 11 लिंबूंची माळ घातल्याने आपल्यावर येणारं संकट दूर पळून जातं. अरे भावा, अशी 11 लिंबूंची माळ घालून जर सर्व संकट लांब झाली असती तर पूर्ण जग अशी लिंबूंची माळ घालून फिरली असती. अरे या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात रे, असं काही होत नसतं. ए, काय हे? ए, अरे निघ. अरे हे निघणार की नाही? अरे बागा, हे सगळे लिंबू उचल आणि सगळं साफ करून घे इथलं. कोणी कस्टमर आला तर काय विचार करेल? आणि हो नट्टू काका, उभे उभे काय बघताय काय? चला धंद्याला लागा. चला हो, हो, चला हो. चला. नट्टू काका, जी, इकडे या, इकडे या. काय झालं? हे काय आहे? लिंबू. इतके सारे लिंबू? इतके सारे लिंबू कुठून आले? गिफ्ट मध्ये आलेत. लिंबू गिफ्ट मध्ये? काय आहे ना शेठजी, की मेहसाणामध्ये माझ्या सख्या मामाची लिंबूचीच शेती आहे, म्हणून त्याने लिंबूचंच गिफ्ट पाठवलंय. हो शेठजी, म्हैसाणा, कोडा, कुंजा या सर्व ठिकाणी लिंबू एकदम मस्त आहे आणि रसदार पण. आता पहा ना, एक लिंबू पिचकला, त्यातून एवढा दमदार रस निघाला की त्याच्या सुगंधाने आपले पूर्ण दुकान सुगंधित झाले. हो ना नट्टू काका? येस ऑफकोर्स. लोक तर लेमनची फ्रेशनेस फील करण्यासाठी आर्टिफिशियल लेमन फ्लेवरचा एअर फ्रेशनर यूज करतात. आणि इथे आपल्याकडे तर केवढा नॅचरल लेमन फ्रेशनेस आहे.